खरंच सुरतला साड्या एवढ्या स्वस्त भेटतात का? चला तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते. तर ना मागच्या आठवड्यात मी सुरतला गेले होते. आम्ही जिथं राहतोय ना, तर आम्ही इथं खूप दिवस झाले, म्हणजे 10-15 वर्ष झाले आम्ही एकाच रूममध्ये राहतो. तर मी त्यांच्यासोबत गेले होते. तिथून आम्ही संध्याकाळी रात्रीच्या 11 वाजता निघलो होतो. तर सुरतमध्ये आम्हाला सकाळचे 9 वाजले होते जायला, म्हणजे 10 तासाचा प्रवास पुणे ते सुरत आहे. तर त्यानंतर पण गेलो आम्ही. आमची स्वतःची गाडी होती, म्हणजे मी ज्या ताईसोबत गेले होते ना, तर त्यांची स्वतःची गाडी होती. तर त्यांनी मला घेऊन गेल्या होत्या. तर 10 तास लागतात इथून सुरतला जायला. किती किलोमीटर आहे ते तर नाही पाहिले. आणि त्यानंतर पण आम्हाला त्यांच्या मुलीचं ॲडमिशन घ्यायला गुजरातला जायचं होतं, वडोदराला, पारुल युनिव्हर्सिटीला. तर अगोदर आम्हाला थोडी शॉपिंग करायची होती. त्या स्वतः ब्लाऊज वगैरे शिवतात, तर त्यांना टेलरिंग मटेरियल वगैरे घ्यायचं होतं. तर मी तुम्हाला आज सांगते की खरंच सुरतला साड्या झालं, हे छोटं छोटं सामान झालं, स्वस्त भेटतं आहे का? तर आम्ही तिथं सकाळी 9 वाजता पोहोचल्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो, एका पाहुण्यांच्या घरी गेलो होतो. आणि आम्ही 12 ते 1 वाजता मार्केटला जायला निघलो. तर माझ्याकडे व्हिडिओ होते, पण काल स्टोरेज फुल झाल्यामुळं मी दुसरे व्हिडिओ डिलीट करायला गेले. तर माझे सगळे सुरतचे व्हिडिओ, त्यानंतर गुजरातचे व्हिडिओ, सगळे व्हिडिओ डिलीट झाले. मला खूप जास्त वाईट वाटलं. मी ते आज पोस्ट पण करणार होते, मी ते एडिटिंग वगैरे पण करून ठेवलं होतं, पण सगळे ते डिलीट झाले. असो. तर हो, गुजरातला खूप स्वस्त साड्या भेटतात, खूप म्हणजे खूप स्वस्त भेटतात. तर जी इथं साडी 1000 रुपयाला आहे ना, तर तिथं बल्कमध्ये जर साड्या घेतल्या ना, तीच साडी तुम्हाला 200-250 रुपयाला भेटू शकते. तर इतक्या साड्या जास्त स्वस्त आहेत तिथं. म्हणजे तिथं 1 अन् 2 जर साड्या घेतल्या ना, तर जास्त परवडत नाही. पण तुम्ही जर बल्कमध्ये घेत असाल ना, तर बॉम्बे मार्केटला आम्ही गेलो होतो. तर यांना साड्या पण घ्यायच्या होत्या, पण काहीतरी दुसरं सामान घेतल्यामुळं त्यांनी साड्या स्किप केल्या. पण मी एक साडी ज्या दुकानात मी 700 रुपयाला विचारली होती, तर आम्ही असे बॉम्बे मार्केट खूप जास्त मोठं आहे. त्याला 10-15 काय 20-25 गेट असते आणि इतकं मोठे आहे. आपलं जेवढं एक खेडेगाव असतं तेवढं तिथलं एक बॉम्बे मार्केट आहे. तर मी पण फर्स्ट टाईमच गेले होते. 1-2 असे किती 10-20-30 किती गेट आहेत माहीत पण नाही आहे. तर खूप जास्त मोठं आहे. तर इथं कसं आपल्याकडं भाजीपाला असतो, तसं तसं त्या बॉम्बे मार्केटमध्ये गेलं ना, कोणी पण बोलतं इकडे या इकडे या, म्हणजे दारातच उभं असतात, पर हाताला धरून त्यांची न्यायची ताकद असते. एवढी गर्दी असते त्या बॉम्बे मार्केटला, म्हणजे खरेदी करण्यापेक्षा त्या दुकानदारच आहे ना, दुकानात तर बसलेलेच नसतात. ते कोणी पण आलं ना, ओ इकडे या इकडे या, आमच्याकडे या, असं पार हाताला धरून इथं पहा तिथं पहा, एकदा पाहून तर जा. सेम भाजीपाला आपल्याकडे जसं आहे ना, तशीच तिथं साड्यांची पद्धत आहे. तर एका दुकानात मी एक साडी विचारली, ती 700 रुपये सांगितले होते. म्हटलं आम्हाला बल्कमध्ये घ्यायच्यात. तर आमचं काही कारणास्तव ते कॅन्सल झालं. मग मी नंतर दुसऱ्या दुकानात गेलो. असंच त्यांनी बळचच नेलं. तर मी त्यांना बोलले खूप साऱ्या घ्यायच्यात. तर ते दादा आहे ना, अक्षरशः 200 रुपयाला साडी द्यायला तयार झाले. म्हणजे आपण तिथून जर 200 रुपयाला साडी आणलो ना, तर त्याचा आपल्या लोकल मार्केटमध्ये 1000 रुपये रेट आहे. आणि हे मी ना, खरंच साड्यांच्या बिझनेसमध्ये ना खूप जास्त परवडतं आहे. खूप जास्त स्वस्त साड्या भेटतात तिथं. साड्या झालं, अजून फॉल पण आम्ही पाहायला गेलो होतो. म्हणजे त्यांचं टेलरिंगचंच काम करतात त्या ताई, त्यासाठीच आम्ही गेलो होतो. तर पाहिलं तर फॉल पण आपल्या इकडं जो 17-18 रुपयाला फॉल भेटतो ना, तर तो तिथं फक्त 10 रुपयाला 11 रुपयाला फॉल भेटतो आहे. एवढा डिफरंट आहे तिथं आणि इथं. म्हणजे एका याच्यात 100-100, 150-150 असतात. तर 100 जरी असेल तरी 10 म्हणलं तरी खूप सारं परवडतं आहे. तर असे एवढाले म्हणजे एका फॉल जर घ्यायचं म्हटलं तर 150चा 200चा एक बॉक्स. तर ते झालं अस्तरचं. पण त्यानंतर आम्ही ब्लाऊज पीस झालं, पेटीकोट झालं ते पाहिलं. तर पेटीकोट पण इथं जो 160ला 170ला किंवा 150ला आपण विकत घेतोत ना, तोच तिथं होलसेलमध्ये आपल्याला 100, 110, 120ला भेटतो. खरंच आहे ना, दुसऱ्याकडून आपण साड्या घेऊच तर आहे ना, आपल्या मराठी माणसाने जर चालू केलं ना, तर नक्कीच त्याला साथ द्या. तर आम्ही तर नाही आणल्या विकण्यासाठी, पण खूप स्वस्त अशा साड्या आहेत. त्यानंतर ब्लाऊजच्या लेसी पण मी काही आणल्यात त्या, म्हणजे आमच्या ताईने घेतल्या होत्या. त्यांनी 10-15 हजार रुपयाच्या लेस घेतल्या फक्त. ब्लाऊजला लावायच्या लेस, साडीला लावायच्या लेस, त्यानंतर गोंडे. थोडंफार सामान आणलं आहे सुरतवरून. तर काय आणलं आहे मी तुम्हाला आहे ना, पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. आणि आपल्या इथला रेट आणि सुरतमधला रेट हे पण तुम्हाला मी दाखवते.
तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवते मी की सुरतवरून काय काय आणलं आहे. पण खूप स्वस्त आहे. सुरतचं मार्केट आहे ना कपड्यासाठी, साड्यासाठी, फक्त साड्यासाठीच नाही तर आपण जे ब्लाऊजला लावायला लेस वगैरे घेतो, पेटीकोट झालं, ब्लाऊज पीस झालं, फॉल झालं, अस्तर झालं, तर सगळ्यासाठी एवढं स्वस्त आहे सुरत मार्केट ना, खूप जास्त. कारण ना आपण असं फक्त यूट्यूबवर रील वगैरे पाहतो ना, तर ते सांगतात त्यापेक्षा पण आपण जर व्यवस्थित फिरून वगैरे केलं ना, फक्त वेळ द्यावा लागतो कपडे पाहायला, मार्केट कुठं आहे, कारण फसवणारे पण तिथं खूप सारे आहेत. तर आपण जर वेळ दिला, व्यवस्थित पाहिलं, मार्केट व्यवस्थित समजून घेतलं, तर खूप सारं स्वस्त आहे आणि आपण त्यातून घरी बसल्या पण आपण साड्यांचा बिझनेस चालू करू शकतो आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते मी काय आणलं होतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, छान कमेंट करा. नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.